पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे आई, अगं आणखी पोहे झाली की नाही अजून? अरे आले रे. ये लवकर. हे आई, लिंबू दे की, अजून मजा येईल. हा अगं रुपाली लिंबाच्या फोडी घेऊन ये. काय अर्ज लवकर तयार झालंय. गडबडीत जायचे काम आहे. बस बस नाश्ता तर करून घेऊ. नाही, बसत नाही आता मी पटपट उभ्या उभ्या खातो. तुम्ही बाहेर बसा ना, ते बरोबर वाटत नाही सारखं तुम्ही आत. अरे मला तुझ्या बरोबर नाश्ता करायचा आहे तर आजचे दिवस बसा बाहेर, मी करतो उभ्या उभ्या नाश्ता घेऊन. उभे उभे नाही नीट बसून का. खातो तुम्ही या. खाल्लो खाल्लो. भाऊजी परत आला. अर्जुन म्हणला इथंच बसा. आले. सरकार शेव देऊ का? अहो घ्या की पोहे. तुम्हाला अजून काय पाहिजे का? अरे लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला? हा लाजा कशा वाटत नाहीत? एकाला तरी काय पडलंय का? आपल्या घरचा वारस घरात नाहीये. हा आणि सगळे तुटून पडलाय त्या खाण्यावर. जणू काय दुष्काळात न उपटल्यात. कधी निवत मिळलं कडदिश किळणं. आणि त्याचा यो बाप, आई मला लिंबू दे, मला येऊ दे, मला तेव दे. अरे एकाला तरी वाटतंय का की अर्णव कुठे, तो या घरात का नाही? सरकार, मी आणतो त्याला. दादा तू असं खाण्यावर राग काढू नको. राहू द्या, तुमच्याकडनं काय व्हायणार नाही. आता मीच बघतो काय ती कुठल्या मुहूर्तावर पोरं जन्माला घातल्यात कोणच ठाव. तुम्ही एक नाही कामाचा एक. अहो सरकार, मी म्हणलो ना आणतो तर आणतो, पण कसं आहे, आपल्याच घरातली माणसं आहे, मधी मधी पाय घालतात नुसती, म्हणून काही करता येत नाही ना. नाही थांबा, आज मीच जाणार. आज वर स्वर्गात गेलेला माझा बाप जरी मला आडवा आला ना, तरी मी आरूला आणत असतो. अहो मी काय म्हणते, यावेळेला अर्जुनला घेऊन जावा की तुमच्या संगत. ह्याला अगं याच्यामुळे तो आरू बाहेर गेलाय. नाही आता येईल तो. काकी पण अर्जुन, परवा मी जे काय सांगितलं ना त्याचा नीट विचार कर. आपल्याला गमावणार तर नाही ना उगत. नाही गमावणार. पण तुला अर्णवला परत घरी आणावं लागेल. अगं पण काकी, अरे काही चुकीचं बोलत नाही मी. परवा त्या पोरीचीच चुकी होती. अरे हीच येळ आहे. जा त्यांना अर्णवला घरी आणायला मदत कर जा. मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे सरकार, येतो मी तुमच्या बरोबर. काय नाही म्हणलं, येतो मी तुमच्या बरोबर. या
फक्त तिथं आल्यावर त्या आरूच्या आईला, त्या उदसेला बघितल्यानंतर लगेच पलटी नका मारू. तुम्ही वा पुढं, पोचतो मी. पिऊताई, काय ग, काय झालं? ही तर काय करतेस? आप्पे, अगं सकाळपासून लय धडधड करते बघ. म्हणजे असं वाटतं हे येतील आणि आरूला घेऊन जातील. अगं असं काही नाही होणार, तू नको टेन्शन घेऊ. ते कशावरून नाही होणार सांग ना. अगं जे पाहिजे ते मिळत नाही ना, त्यावर शांत न बसणार आहेत सरकार. त्यात ह्यावेळी आपल्यासारख्या 2 मुलींनी त्यांच्या नाकावर टिचून आरूला बाहेर काढले. या दोघी इथं तेच का अजून? पिऊताई, तू सकाळपासून काही खाल्लंस का? जोर आरूला घेऊन जात नाही ना, तर माझ्या घशाखाली घास उतरणार नाही बघ. असं करून कसं चालेल? तू गोटभर पाणी पी परत. नको अगं. मला एक सांग, तू काल भाऊजींना म्हणालीस खरं कंप्लेंट करा म्हणून, पण त्यांचेच हात बांधलेले आहेत ग. ते कसं त्यांच्या घरच्यांच्या विरोधात कंप्लेंट करतील? दुसरं काहीतरी करू. ए पिऊताई, ते महिला आणि बाल विकास समिती. आप्पे, अगं आपण एका बारक्या गावात राहतो, इथं काय होणार आहे सांग बरं. कंप्लेंट करून त्याच्यावर कारवाई होईपर्यंत ते लोक आरूला घेऊन गेलेले असतील. अगं मग तू काय रोज रोज असं आरूच्या माग माग करणार आहेस का? तसं तर तसं, पण आता ह्या वेळेला मी आरूला गमावणार नाहीये. पिऊताई, असं काही नाही होणार, आपण करू काहीतरी. आता फक्त आरूला मला शाळेतनं घरी घेऊन जायचंय, बाकी मला काहीच माहित नाही बघ. आप्पे, मी आलेच जरा. मी आलेच आप्पे. अगं पिऊताई, तू चिंचुके, ऐक, एक काम होतं जरा. चल चल, आपलं घरी जायचंय. अहो काय करताय सरकार, सोडा त्याला. आम्ही आमच्या नातवाला आमच्या घरी घेऊन चाललोय. एक मिनिट, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही सोडा त्याला. हो मॅडम, हा रुबाब घरी झाडायचा, इथं नाही. अहो पण असं का करताय, त्याला सोडा माझ्यासोबत. लहान लेकरू आहे, त्याला काय कळतंय तेव्हा. सरकार आजोबा मला सोडा. अरे बाळा, आता जे काय करायचं, जे काय बोलायचं ते आपल्या घरी. हा, चला. ऐका हो, माझ्या पोराला नका घेऊन जाऊ, ऐका माझं. पिऊताई, आप्पे, अगं थांब, तू अशी खाली काय बसतेस? उठ. आणि यांचं नादाला नको लागू, आपण बघू काय करायचं ते. उठ. बरोबर सांगितलं रे, विसरलीच वाटतं. मी नाही घाबरत तुमच्या धमक्यांना. आणि तुम्ही जे काही करताय ना, ते सगळं गाव बघतंय. आणि सगळ्या गावांना हे पण कळतंय की तुम्ही जे काही वागताय ते सगळं चुकीचं वागताय. सरकार जगाची पर्वा नाही करीत. ए, वा बाजूला. तुझ्या गाडी काढ, चाल. सरकार आजोबा मला खाली सोडा. अरे बाळा, अरे घरी तुझ्यासाठी खायला केलंय भारी भारी, चल घरी. नाही, मला मम्मीकडे जायचंय. अरे कुठली मम्मी ही? हा, ही तुला टाकून गेलेली ही? आज तिला पुळका आलाय, सगळ्या गावाचा बरोबर अटक करते ती. अगं तुझा तर खरा चेहरा चांगला ओळखून आहे मी. सुजा, जर कोणी आडवं आलं ना तर सरळ गाडी अंगावर घालायची. मम्मी 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 मम्मी. आंबेराव कदम.
यांच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. तुम्ही यांच्या मुलाला बळजबरीने घेऊन जाताय. त्याला सोडा, नाहीतर मला कारवाई करायला लागेल. सरकार म्हणायचं आम्हाला. सुजय कदम, रुक्मिणी कदम यांनी अर्णवला नाही सोडलं आता, तर मला यांना अटक करावी लागेल. सुजय, अजिबात थांबायची गरज नाही. बघतोच मी काय करतोय ते. अरे अर्जुन, काय करतोय हे? मी माझी ड्युटी करतोय काके. पण कायदा सगळ्यांसाठी समान असतो. अहो, माझा ऐका, सोडा अरुला, सोडा. सरकार आत्ता हिथं नको. गावासमोर नाचक्की होईल. अरे भाऊ दे, नाहीतरी काय व्हायची राहिली आता. सरकार हेच सगळं करायची अजिबात इच्छा नाही माझी. प्लीज समजून घ्या, सोडा अरुला. आता इथं तू तुझा कायदा चालवलायस. घरी ये, तुला माझा कायदा काय असतो ते दाखवतो. अर्जुन भाऊजी, तुम्ही काहीच बोलू नका वहिनी. अर्जुन, आज तुझ्यामुळे आरोपी उताई सोबत आहे. भाऊजी मला माफ करा. मीच तुम्हाला ओळखायला चुकले. अहो नाही नाही वहिनी, असं काय नाही. अरुला आज असं बघितलं आणि माझ्यात कुठून धाडस आलं मलाच कळलं नाही. इकडची दुनिया तिकडं झाली ना, तरी एका पोरापासून त्याची आई नाही तुटली पाहिजे. काका मी पण थँक्यू म्हणू तुला. अरे तू थँक्यू म्हणणार मला, त्यापेक्षा गोड गोड पप्पी दे. वहिनी, अरुला घेऊन जा तुम्ही. आता कोण काय नाही करणार. अरू बाळा, चला घरी. काका तू पण ये की. बरं येतो, तुझा पुढं. हा जा. अर्जुन, हा पे बोलायचं होतं जरा. बोल ना. नाही, इथं नको. इथे असं एकत्र बघेल कोणी. तू पुढे मी आलेच. बर, हाय पुढे. इन्या! इन्या! काय झालं? तुझ्या लेखानं आज या सरकारला धमकी दिली, तुरुंगात टाकायची. काय म्हणतो दादा? दादा म्हण नकोस मला. आज त्याला मी सोडत नसतो. त्याला मी सोडत नसतो. अरे काका, अर्जन सरकारांच्या विरोधात तक्रार घेतली. अहो, तुम्ही जरा शांत व्हा बघू. अगं काय डोसकं बिस्कं घाण ठेवलं का काय तू? एवढं सगळं होऊन बे मला शांत राहायला सांगतीस? सुजया, जा त्या अर्जाचं सगळं सामान बाहेर काढ. काढ लगेच सगळं. सरकार, मी हात जोडतो. अहो असं काही करू नका. अहो भाऊजी, तुम्ही जरा थांबा. थांबा, सगळीच थांबा. हे आई, काय बोलतीये तू? तू गप्प बस र. तुम्ही जरा चला माझ्या बरोबर. चला आत. चला, लय झालं आता. अगं या इकडं. तुझे
आरू कसा आहे रे? त्याला काय होत आहे तवा? तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला? म्हणजे आता काय तुमच्याकडून अक्कल शिकायची का आम्ही? हे बघा इथं शांत बसा बरं आणि मी काय सांगते ते ऐका. अशी डोसक्यात रागावून नाही चालणार. अहो ते अर्जुन असं का करतोय माहितीये का तुम्हाला? कारण ती आप्पी आवडते त्याला. काय होय तर अहो तिच्याशी लगीन पण करायचं म्हणतोय त्यो. काय त्याच्या बाप जन्मात मी होऊ देणार नाही. त्या अवदेशाचा पाया घराला लागणार नाही म्हणजे नाहीत. अर्जुन काय ग तू म्हणली इकडून थांबून? तिकडे बोलू नको म्हणलं, कारण मला घरच्यांनी सांगितलंय तुझ्याशी तुझ्या घरच्यांशी काही संबंध ठेवायचा नाही, बोलायचं नाही. अर्जुन माहितीये मला आप्पे. तुला वाईट वाटतंय ना? अगं का नाही वाटणार? माझी सख्खे काका आहेत ती. आज अख्ख्या गावासमोर त्यांच्यासाठी बेड्या काढल्या. परवा तुझ्या बरोबर पण तसंच वागलं. अरे हो, पण तू काही चुकीचं करतोयस का? अगं हो, पण माझी घरची लोक आहेत ती, माझी रक्ताची नाती आहेत. तेच घर आहे माझं आप्पे. पण तुला एक गोष्ट कळत नाहीये, आजवर ना त्यांना कोणीच कधीच काही बोललं नाही. आता तू बोलतोयस, खऱ्याची बाजू घेतोयस. अर्जुन अरे काहीतरी बदल घडेल की. बदल? आपले 20 वर्ष त्यांनी आत्याला कोंडून ठेवले. 20 वर्ष. आता काय होणार आहे बदल? अर्जुन त्यांनी 20 वर्ष आत्याला कोंडून घातलं कारण त्यांना बोलणारं कोणी नव्हतं. आता तू बोलतोयस की. मला माहिती आहे इथून पुढे पण कोण बोलणार आहे त्यांना. म्हणजे मला आज कायमचं घरातनी बाहेर काढणार आहेत. मला नाही वाटत असं काही होईल. आप्पे मी ओळखतो सगळ्यांना म्हणून बोलतोय. सरकार त्यांचा शब्द खरा करण्यासाठी आहे ना कुठल्याही धरायला जाते. आता तर मला पिऊ वहिनींबद्दल आणि आरूबद्दल लईच काळजी वाटायला. अरे पण ते असं का करतील? तुमच्याच घरी येऊन म्हणून गेले ना की कुठल्या खड्ड्यात काय असतं ते फक्त मला माहिती आहे म्हणून. अर्जुन तुला एक सांगू का, मी आजवर जेवढ्यांदा तुझ्या घरी आले ना तेवढ्यांदा मला एक गोष्ट कळली. सरकार जे काही बोलतात जे काही वागतात ते कोणालाच काहीच पटत नाही, पण ते कोणी काही बोलत नाही. आणि आता ना तू बोलायला लागलायस, त्या सगळ्यांचा आवाज तू आहेस अर्जुन. त्यामुळे ना तू लढायचं थांबू नकोस. आप्पे पण कसं करू मी? रोज लढायला ताकद कुठून आणू? अरे अर्जुन तुला एक गोष्ट सांगते. डॉक्टर विक्टर फ्रॅकेल नावाचा ना एक मानसोपचार तज्ञ होता. हिटलरच्या छळछावणीत अडकला होता तो. आणि अडकला म्हणजे साधा सुद्धा अडकला नव्हता, चांगली 3 वर्ष तिथं होता. तिथे लोकांचा छळ होताना त्यांची मारहाण होताना बघायचं रोज. लोकांना फार जनावरासारखं वागवायचे रे. जनावरांची जशी कत्तल करतात ना तशी माणसांची कत्तल करायची. माणुसकी जवळपास संपती का काय असं वाटत असताना तो तिथंच तग धरून राहिला. कसं? त्याला तिथल्या लोकांचा अभ्यास करायचा होता, त्यांच्याविषयी भरभरून लिहायचं होतं म्हणून. आणि त्याचं एकच म्हणणं होतं, आपण एखादी गोष्ट का करतो हे माहिती असेल ना तर आपण फार जीवाचं रान करतो त्या गोष्टीसाठी. अर्जुन तसं तुझं एक लढण्यासाठी कारण शोध. तुला का लढायचंय, काय हे सगळं करायचंय ना त्याचं कारण शोध. मग बघ लढशील तू. कारण माझ्या समोर आहे. आपले माझं घर, माझ्या घरातली माणसं, मला सगळं नीट करायचंय. कारण मला तुला कदम. हा कदम बोला. अरे अर्जुन तू कुठे आहेस? अरे तू आहेस तसं लवकर निघ बघू. काय झालं कदम? अरे वेळ लई कमी आहे, तू आत्ताच्या आत्ता घरला ये. हा आलो मी आलो. काय झालं? नीट आहे ना सगळं? काय सगळं नीट होणार रे? स्वतःच्या सख्ख्या काकाला अटक करायची भाषा केली. कदम लय पॅनिक होते. मी आप्पे निघतो. पण सावकाश जा अर्जुन. हो